नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आकुर्डीत भाजपचे 2 गट समोरासमोर आल्याने शाब्दिक वाद। भाजपमध्ये इन्कमिंगमुळे आता पक्षांतर्गत असंतोष मोठ्या प्रमाणावर उफळून येत आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपच्या संभाव्य उमेदवारांचे पॅनल निश्चित झाल्याने स्थानिक इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रभाग 14 मधून भाजपच्या पदाधिकारी दीपा काटे या इच्छुक असून ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवारांमुळे त्यांची उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर काल दत्तवाडी येथे प्रचार सुरू असताना हे दोन्ही गट समोरासमोर आले। त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, मात्र नंतर काही वरिष्ठांनी समजूत घालत दोन्ही गटांचा मार्ग मोकळा केला। आकुर्डीमध्ये ग्रामदैवत खंडोबा उत्सव सुरू। सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत व भंडाऱ्याची उधळण करत आकुर्डी गावचे ग्रामदैवत खंडोबा देवाच्या 2 दिवसाच्या उत्सवाची काल सुरुवात झाली। सनई चौघड्याच्या मंगलमय वादनामध्ये श्रींच्या मूर्तीस मंगल स्नान करण्यात आले। श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर व नीलम काळभोर यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। आरतीनंतर नगर प्रदक्षिणा करत मंदिरात सांगता झाली। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी उडणार झुंबड। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज वितरण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र शुक्रवारी अखेरपर्यंत 13 जणांनी अर्ज भरले। अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 30 डिसेंबर पर्यंत आहे। त्यामुळे शेवटच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे सोमवारी व मंगळवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे। मात्र प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यापेक्षा राजकीय गणित मांडण्यावरच सध्या अधिक भर दिसून येतोय। आजपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही। भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांच्यामध्ये अंतर्गत बैठका, सर्वेक्षण आणि स्थानिक समीकरणावर चर्चा सुरू आहे। आज शनिवार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड परिसरातील घरफोडीचे 12 गुन्हे उघड। शहरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून 29,44,700 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत। तपासात पोलिसांनी 12 गुन्हे उघडीस आणले आहेत। सोमाटणे टोल नाक्यावर 1 महिन्यापूर्वी पोलिसांनी गुन्हेगारांच्या टोळीला पकडून गुन्हेगारांचा पर्दाफाश उघडीस आणला होता। आता सर्व इच्छुकांच्या नजरा AB फॉर्मकडे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा पूर्ण केला असून आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष पूर्णपणे AB फॉर्म आणि प्रभागातील राजकीय गणितांकडे लागले आहेत। उमेदवारी निश्चितीसाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असून महिला व तरुण उमेदवारांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।